नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काही MCQ डिस्कस केले आणि मल्टिपल अलेलिझम ही एक प्रकारची इंट्राजेनिक इंटरॅक्शन स्टडी केली। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इंटरजेनिक इंटरॅक्शनचं एक एक्झाम्पल। इंटरजेनिक इंटरॅक्शन्सला नॉन अलेलिक इंटरॅक्शन्स असं सुद्धा म्हणतात आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन्स दोन वेगवेगळ्या जीनमध्ये होणारी इंटरॅक्शन असते, म्हणून हिला इंटरजेनिक किंवा नॉन अलेलिक इंटरॅक्शन्स असं सुद्धा म्हणतात। इंटरजेनिक इंटरॅक्शन्सचं एक फेमस एक्झाम्पल आहे प्लिओट्रॉपिझम किंवा प्लिओट्रॉपी। When a single gene shows two or more phenotype, it is called as the pleiotropy and the phenomenon is called as the pleiotropism। ज्या वेळेस एक सिंगल जीन दोन किंवा त्यापेक्षा जास्त फेनोटाइप दाखवतो यालाच आपण प्लिओट्रॉपिझम असं म्हणतो। प्लिओट्रॉपिझमचं एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया। सिकल सेल ॲनिमिया काय आहे सिकल सेल ॲनिमिया? एखादा नॉर्मल पर्सन असेल तर नॉर्मल पर्सनमध्ये आरबीसीजचा जो शेप असतो, शेप ऑफ RBCs in the normal person is oval। कसा असतो? ओवल असतो किंवा बाय कॉन्केव असतो। ओवल असतो किंवा असा थोडासा तुम्हाला बाय कॉन्केव दिसेल RBCचा शेप नॉर्मल पर्सनमध्ये, ठीक आहे। परंतु जो सिकल सेल ॲनेमिक पर्सन असेल या पर्सनमध्ये RBCचा शेप हा हाफ मून सारखा होतो, हाफ मून सारखा होतो किंवा सिकल सेल शेप होतो, हाफ मून सारखा होतो किंवा सिकल सेल शेप होतो। हा जो शेप आहे या शेपमुळे RBCs या एकमेकांमध्ये पाईलअप होऊ शकतात। RBCs पाईलअप होऊ शकतात म्हणजे काय? एक RBC या दुसऱ्या RBC वर बसू शकते कारण इथे हाफ मून शेप फॉर्म झालाय आणि त्यामुळे RBC एकमेकांना चिटकतात, पाईलअप होतात आणि जर अशा RBC एकमेकांना चिटकल्या किंवा पाईलअप झाल्या तर या RBCs मुळे आर्टरीज असतील किंवा व्हेन्स असतील यामध्ये ब्लॉकेजेस क्रिएट होऊ शकतात। तुम्हाला माहिती आहे की करोनरी आर्टरीज मध्ये जर ब्लॉकेजेस क्रिएट झाले तर यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, एखाद्या व्यक्तीची डेथ होऊ शकते, मायोकार्डियल इन्फार्क्शन होऊ शकतं किंवा जर ब्रेनच्या आर्टरीज किंवा कॅपिलरीज जर ब्लॉक झाल्या तर ब्रेनमध्ये हिमोरेज होऊ शकतं। तर या पद्धतीने जर एखाद्या पर्सनला सिकल सेल ॲनिमिया असेल तर RBCचा शेप हा सिकल सेल होईल, हाफ मून शेप होईल, त्याच्या मोस्ट ऑफ द RBCs या हाफ मून शेप असतील, त्यामुळे त्या व्यक्तीची डेथ होईल। इथे जो नॉर्मल पर्सन असतो याचा जर आपण जेनोटाइपचा अभ्यास केला तर जेनोटाइप तुम्हाला दिसेल HbA। नॉर्मल पर्सन मध्ये असलेला जेनोटाइप कोणता आहे? HbA। आणि सिकल सेल ॲनेमिक पर्सन मध्ये जो जेनोटाइप असतो तो असतो HbS। हा जो जीन आहे HbS हा एक रिसेसिव्ह अलील आहे। ज्या वेळेस हा रिसेसिव्ह अलील होमोझायगस कंडिशन मध्ये असतो पर्सनला सिकल सेल ॲनिमिया होईल आणि त्या पर्सनची डेथ होईल। म्हणजे जर HbS हा रिसेसिव्ह अलील होमोझायगस कंडिशन मध्ये असेल तर तो त्या पर्सनची डेथ करणार आहे RBCचा शेप हाफ मून करून। अशा प्रकारच्या जीनला आपण म्हणतो लीदल जीन। लीदल जीन कोणता जीन? लीदल जीन। यावर सुद्धा एखादा MCQ येऊ शकतो। व्हॉट इज अ लीदल जीन? लीदल जीन इज द जीन दॅट कॉजेस द डेथ ऑफ द बिअरर। ज्या व्यक्तीकडे हे जीन असतील त्या व्यक्तीची डेथ होणार आहे, म्हणून या टाईपच्या जीनला आपण लीदल जीन असं म्हणतो। आता आणखी एक टाईपचा जेनोटाइप पॉप्युलेशन मध्ये आपल्याला दिसतो, तो आहे कॅरियरचा जेनोटाइप। आता कॅरियर काय असतं पहा। कॅरियर जो असेल त्या कॅरियरकडे एक जीन नॉर्मल असेल तो असेल HbA,
एक अलील, जीनपैकी एक अलील नॉर्मल असेल HbA आणि दुसरा अलील जो असेल तो असेल HbS. HbS जो आहे हा सिकल सेलसाठी रिस्पॉन्सिबल असतो. ठीक आहे, म्हणजे जो कॅरियर आहे या कॅरियरकडे एक नॉर्मल अलील आहे आणि एक अलील जो आहे तो सिकल सेल ॲनिमियासाठी रिस्पॉन्सिबल अलील आहे. जर या कॅरियरच्या आरबीसीज आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्या तर आपल्याला काही आरबीसी या ओव्हल शेप दिसतील आणि काही आरबीसी या सिकल सेल शेप दिसतील. म्हणजे जे कॅरियर असतात त्यामध्ये दोन प्रकारच्या आरबीसी तुम्हाला दिसतील ब्लडमध्ये. एक काही दिसतील नॉर्मल शेपवाल्या आरबीसीज ज्या ओव्हल असतात आणि काही आरबीसीज ज्या असतील त्या दिसतील तुम्हाला सिकल सेल शेप. मग आता हा जो कॅरियर आहे या कॅरियरला काही धोका आहे का? कॅरियर मरणार आहे का? तर कॅरियरला धोका आहे केव्हा? अंडर लो ऑक्सिजन टेन्शन. लक्षात घ्या, एखादा कॅरियर आहे, त्या कॅरियर सपोज एक्झरसाइज करतोय, एरोबिक्स एक्झरसाइज करतोय किंवा रनिंग करतोय, त्या केसमध्ये काय होईल? त्याच्या बॉडीला ऑक्सिजनची डिमांड वाढेल. बरोबर, ऑक्सिजनची डिमांड वाढेल, पण ज्या सिकल सेल शेपवाल्या आरबीसीज असतील या जास्त ऑक्सिजन कॅरी करू शकत नाहीत. अंडर लो ऑक्सिजन टेन्शन त्या पर्सनच्या, जो कॅरियर असेल ना, अंडर लो ऑक्सिजन टेन्शन, ज्यावेळेस तो रनिंग करतोय त्याच्याकडे ऑक्सिजन कमी आहे बॉडीमध्ये. ठीक आहे, अंडर लो ऑक्सिजन टेन्शन त्याच्या ज्या नॉर्मल आरबीसीज असतील त्या सुद्धा सिकल शेप व्हायला लागतात. आणि जर आरबीसी ज्या नॉर्मल आहेत त्याच्या बॉडीमध्ये त्या सुद्धा जर सिकल शेप व्हायला लागल्या तर त्या व्यक्तीची डेथ होण्याचा चान्स आहे. किंवा हा जो कॅरियर आहे असा एखाद्या उंच ठिकाणी गेला, फॉर एक्झाम्पल जिथे खूप जास्त उंची आहे हिमालयाच्या रिजनमध्ये किंवा डोंगर जिथे आहेत अशा रिजनमध्ये जर तो गेला आणि तिथे ऑक्सिजनची कमतरता असेल, कारण तिथे हवा ऑक्सिजन विरळ असतो. ठीक आहे, ऑक्सिजनची जर कमतरता असेल तर अशा पर्सनमध्ये लो ऑक्सिजन टेन्शन मुळे ज्या नॉर्मल आरबीसी आहेत त्या सिकल सेल शेप होऊ शकतात आणि जर आरबीसी या सिकल सेल शेप झाल्या तर त्या व्यक्तीची डेथ होऊ शकते. म्हणजे हा जो कॅरियर आहे, लक्षात घ्या, हा जो कॅरियर आहे या कॅरियरकडे काही आरबीसी, आपण 50% म्हणूयात कारण त्याच्याकडे सपोज HbA एक अलील आहे, HbA मुळे त्याच्या आरबीसी या नॉर्मल शेपच्या असतील आणि HbS मुळे त्याच्या आरबीसी या असतील सिकल सेल शेप. म्हणजे 50-50 आपण कन्सिडर करूयात. पण अंडर द लो ऑक्सिजन टेन्शन दिस नॉर्मल आरबीसीज कॅन बिकम द सिकल सेल शेप. म्हणजे हा जो हेटेरोझायगोट आहे, कॅरियर काय आहे पहा, कॅरियर इज हेटेरोझायगोट. हेटेरोझायगोट म्हणण्यापेक्षा हा हेटेरोझायगस आहे. हा जो कॅरियर आहे हेटेरोझायगस आहे अंडर द नॉर्मल ऑक्सिजन कंडिशन. लक्षात घ्या, अंडर द नॉर्मल ऑक्सिजन कंडिशन, ज्यावेळेस ऑक्सिजन नॉर्मल आहे, नॉर्मल ऑक्सिजन आहे त्यावेळेस हा पर्सन ॲज अ नॉर्मल बिहेव करेल. त्याच्या आरबीसी या काही 50% या ओव्हल शेप असतील, 50% या सिकल सेल शेप असतील आणि तो पर्सन नॉर्मल म्हणून बिहेव करेल किंवा तो नॉर्मल असेल. आणि जर हा कॅरियर लो ऑक्सिजन टेन्शनमध्ये गेला, लो ऑक्सिजन टेन्शन म्हणजे जिथे ऑक्सिजनची कमतरता आहे अशा कंडिशनमध्ये गेला, तर हा जो कॅरियर आहे याच्या आरबीसी या सिकल सेल शेप होतील आणि सिकल सेल शेप झाल्यामुळे याची लाईफ ही धोक्यामध्ये येऊ शकते, त्याची डेथ सुद्धा होऊ शकते. कळतंय तुम्हाला? म्हणजे हा जो कॅरियर आहे इथे दोन प्रकारचे फेनोटाइप दाखवतो. अंडर द नॉर्मल कंडिशन, ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता नाही आहे त्यावेळेस तो नॉर्मल म्हणून बिहेव करेल, पण ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता असेल दिस कॅरियर विल बिहेव ॲज द सिकल सेल ॲनिमिक. ठीक आहे, म्हणजे हा जो HbS जीन आहे, लक्षात घ्या, HbS हा जो अलील आहे ज्या वेळेस तो होमोझायगस कंडिशन मध्ये असतो इट कॉजेस द सिकल सेल ॲनिमिया अँड द डेथ ऑफ द पर्सन. आणि ज्यावेळेस तो हेटेरोझायगस कंडिशन मध्ये असेल, हेटेरोझायगस मध्ये पण तो ज्यावेळेस नॉर्मल ऑक्सिजनच्या कंडिशन मध्ये असेल तो नॉर्मल म्हणून बिहेवियर करेल, नॉर्मल पर्सन सारखा तो व्यक्ती जगू शकतो. आणि जर लो ऑक्सिजन टेन्शन मध्ये तो गेला तर तो सिकल सेल ॲनिमिक सुद्धा होऊन त्याची डेथ सुद्धा होऊ शकते. कळतंय? मग अशा पर्सनला जर वाचवायचं असेल तर त्याला ऑक्सिजन सप्लाय द्यावा लागेल आपल्याला, म्हणजे त्याच्या आरबीसी या नॉर्मल शेपमध्ये राहतील. अंडर लो ऑक्सिजन टेन्शनमध्ये असा जर पर्सन गेला तर याला आपल्याला ऑक्सिजनचा सप्लाय करावा लागेल. ठीक आहे, तर हे आहे सिकल सेल ॲनिमिया. यामध्ये तुम्ही पाहिलं की जो हेटेरोझायगोट आहे अंडर द लो ऑक्सिजन टेन्शन इट शोज द फेनोटाइप ऑफ द सिकल सेल ॲनिमिक पर्सन अँड अंडर द नॉर्मल ऑक्सिजन टेन्शन इट शोज द फेनोटाइप ऑफ द नॉर्मल पर्सन. राईट?
त्यानंतर when this HBS gene is present in the homozygous condition, it shows the phenotype of the sickle cell anemic person and it causes the death of this bearer. ठीक आहे, म्हणजे इथे जो HBS जीन आहे 2 किंवा त्यापेक्षा जास्त फेनोटाइप इथे दाखवताना दिसतो. इथे बघा हेटेरोझायगस नॉर्मल किंवा सिकल सेल ॲनेमिक असे दोन्ही फेनोटाइप दाखवू शकतो आणि जो सिकल सेल ॲनेमिक आहे त्याची तर काय होणार आहे, डेथच होणार आहे. म्हणजे हा सुद्धा सिकल सेल ॲनेमिक फेनोटाइप दाखवतो ज्यावेळेस तो होमोझायगस कंडिशनमध्ये असेल. आता आपण डिस्कस करूयात जर 2 कॅरियरमध्ये मॅरेज झालं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात, काय रेशिओ तुम्हाला मिळेल ऑफस्प्रिंगमध्ये. ठीक आहे, बघा एक कॅरियर आहे, कॅरियरचा जेनोटाइप काय असेल, HBA HBS, कॅरियर मेल आणि ही कॅरियर फिमेल. ठीक आहे, एक कॅरियर मेल आहे, कॅरियर फिमेल आहे. आता हा जो डिसीज आहे सिकल सेल ॲनिमिया हा ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे. लक्षात घ्या कसा आहे, ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसीज. आता ऑटोझोमल रिसेसिव्ह याचा अर्थ काय, ऑटोझोमल ज्यावेळेस डिसीज असतो तो मेल आणि फिमेल यांच्यामध्ये दोघांमध्ये दिसू शकतो, इक्वल प्रोपोर्शनमध्ये दोघांमध्ये दिसू शकतो जर डिसीज हा ऑटोझोमल असेल तर. आणि रिसेसिव्ह असेल, ऑटोझोमल रिसेसिव्ह असेल तर हा जो जीन आहे हा जर होमोझायगस कंडिशनमध्ये असेल म्हणजे त्याचे अलील हे होमोझायगस कंडिशनमध्ये असतील तरच त्याचा सिम्पटम दिसेल. ठीक आहे, आणि जर हेटेरोझायगस कंडिशनमध्ये असतील तर ते नॉर्मल सारखे दिसतील पण त्यांना आपण म्हणूयात कॅरियर. ठीक आहे, हेटेरोझायगस कंडिशनमध्ये आहे HBA HBS यांना आपण म्हणूयात कॅरियर. जर 2 कॅरियरमध्ये मॅरेज झालं, एक आहे मेल फिमेल यांच्यामध्ये मॅरेज झालं, दोघेही कॅरियर आहेत. मेल 2 प्रकारचे गॅमिट बनवेल HBA HBS, फिमेल सुद्धा 2 प्रकारचे कॅरियर 2 प्रकारचे गॅमिट बनवेल, दुसरा एक असेल HBA दुसरा असेल HBS. HBA HBS HBA HBS. ठीक आहे, आता पहा HBA HBA मेल आणि फिमेल गॅमिट एकत्रित आले, पहिला ऑफस्प्रिंग मिळेल HBA HBA. कसा असेल HBA HBA, हा असेल नॉर्मल. ठीक आहे, हा असेल नॉर्मल. दुसरा असेल HBA HBS, बघा HBA HBS काय असेल, कॅरियर असेल. ठीक आहे, त्यानंतर पहा तिसरा काय मिळणार आहे, पुन्हा तिसरा मिळणार आहे HBA HBS. आपण असे लिहूयात HBA HBS. तिसरा जो असेल HBA HBS असेल हा सुद्धा काय असेल, कॅरियर असेल. आणि जो लास्ट मिळणार आहे तो पहा HBS 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 काय असेल, HBS HBS विल बी सिकल सेल ॲनेमिक पर्सन. आता बघा इथे सिकल सेल ॲनेमिक असेल, हा सिकल सेल ॲनेमिक पर्सन HBS HBS हा जो आहे याच्याकडे होमोझायगस दोघेही रिसेसिव्ह जीन आहेत, अलील आहेत. होमोझायगस रिसेसिव्ह अलील असल्यामुळे याची डेथ होणार आहे, बरोबर का नाही, याची काय होणार आहे, डेथ. ठीक आहे, आता इथे बघा रेशिओ काय मिळतो आपल्याला, एक नॉर्मल मिळाला, 2 कॅरियर मिळाले, एक जो आहे तो सिकल सेल ॲनेमिक मिळाला. मग आता इथे रेशिओ तुम्ही काय लिहाल, रेशिओ तुम्ही लिहाल 1:2. काय लिहाल, फक्त 1:2. आता पुढे तुम्ही म्हणाल एक का नाही लिहायचा, कारण याची डेथ होणार आहे. हा जो सिकल सेल ॲनेमिक आहे याची डेथ होणार आहे, हा जगणारच नाहीये, तो जगणार नाहीये म्हणून रेशिओ काय आहे आपला 1:2, नॉट 1:2:1. लक्षात घ्या, यावर पण एक MCQ असू शकेल तुम्हाला. सिकल सेल ॲनेमिक पर्सनमध्ये जर 2 कॅरियरमध्ये मॅरेज झालं तर रेशिओ काय मिळेल, तर तुमचा आन्सर असला पाहिजे 1:2 किंवा 2:1. हा तुमचा रेशिओ असला पाहिजे. ठीक आहे, सो 1 नॉर्मल, 2 कॅरियर अँड 1 सिकल सेल ॲनेमिक विल बी देअर, बट द सिकल सेल ॲनेमिक जो आहे त्याची डेथ होणार आहे. सो दिस इज द लिथल जीन इन द होमोझायगस कंडिशन. सो द रेशिओ ऑब्टेन्ड इज 1 नॉर्मल अँड द 2 कॅरियर्स. ठीक आहे, आता आपण पुढचा पॉइंट पाहूयात, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स was proposed by Walter Sutton and Theodore Boveri in 1903. या दोन्हीही सायंटिस्टने क्रोमोझोमचं आणि जीन्सचं ड्युरिंग द मियोसिस जे बिहेवियर आहे त्याचा अभ्यास केला.
सो दे स्टडीड द बिहेवियर ऑफ क्रोमोझोम्स अँड जीन्स ड्युरिंग द मियोसिस. मियोसिसमध्ये क्रोमोझोम कसे सेग्रिगेट होतात, कसे पेअर होतात, जीनमध्ये रिकॉम्बिनेशन कसं होतं, या सर्वांचा त्यांनी अभ्यास केला आणि या बेसिसवर त्यांनी ही थिअरी मांडली जिला म्हणतो आपण क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. पहा 1900च्या दरम्यान 1900च्या दरम्यान मायक्रोस्कोपचा डिस्कवरी झाला होता आणि मायक्रोस्कोपचा डिस्कवरी झाल्यामुळे सेल्समध्ये असणाऱ्या ज्या स्टेजेस आहेत त्या ऑब्झर्व केल्या जाऊ शकत होत्या. म्हणून मियोसिसच्या प्रोसेसमध्ये क्रोमोझोम पेअर होतात, सेग्रेगेट होतात, इंडिपेंडंट असॉर्टमेंट दाखवतात. या सर्वांचा अभ्यास या दोन्ही सायंटिस्टने केला आणि यांनी ही थिअरी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स प्रपोज केली. तर काय आहेत या थिअरीचे स्टेटमेंट्स? पहिलं स्टेटमेंट आहे की जी सोमॅटिक सेल असेल, सोमॅटिक सेल म्हणजे बॉडी सेल्स, सोमॅटिक सेल म्हणजे आपल्या बॉडीच्या सेल्स, ज्या आपल्या बॉडीच्या सेल असतात या डिप्लॉइड असतात. ठीक आहे. आणि ज्या डिप्लॉइड सेल आहेत, सोमॅटिक डिप्लॉइड सेल्स आहेत, बॉडी सेल्स आहेत, यामध्ये क्रोमोझोम हे पेअरमध्ये प्रेझेंट असतात. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स इन अ सोमॅटिक सेल. म्हणजे कोणतीही सेल असेल तर त्या सेलमध्ये क्रोमोझोम हे पेअरच्या फॉर्ममध्ये असतात, ज्याला म्हणतो आपण होमोलोगस क्रोमोझोम्स. काय म्हणतो त्यांना आपण? होमोलोगस क्रोमोझोम्स. आपल्याकडे अशा किती पेअर आहेत? आपल्याकडे अशा 23 पेअर आहेत, म्हणजे आपल्याकडे 46 क्रोमोझोम्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहा, हे जे क्रोमोझोम्स असतात मियोसिसच्या प्रोसेसमध्ये ड्युरिंग द गॅमिट फॉर्मेशन, गॅमिट फॉर्मेशन ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस मियोसिस होत असतं, ज्याला आपण म्हणतो रिडक्शनल डिव्हिजन. आणि मियोसिसमध्ये क्रोमोझोम, होमोलोगस क्रोमोझोम पेअर होतात. पेअर झाल्यानंतर त्यामध्ये रिकॉम्बिनेशन होतं. रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर हे जे क्रोमोझोम असतात ते सेग्रेगेट होतात, सेपरेट होतात आणि त्यांवरचे जे जीन्स असतात ते इंडिपेंडंट असॉर्टमेंट सुद्धा दाखवतात. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट काय? होमोलोगस क्रोमोझोम पेअर, दे रिकंबाइन, segregate and show the independent assortment during the process of meiosis and this result in the formation of gamete. आणि यामुळे काय बनतील? गॅमिट बनतील. आता जे गॅमिट बनतील त्या गॅमिटच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असतात. किती क्रोमोझोम असतात? हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ गॅमिट. आता गॅमिट कोणते? एक असेल मेल गॅमिट स्पर्म, दुसरा असेल फिमेल गॅमिट एग. स्पर्म आणि एग हे जे दोन्ही गॅमिट आहेत या गॅमिटच्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला क्रोमोझोम दिसतील. यांना म्हणतो आपण हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम किंवा सिम्पली त्यांना आपण दाखवतो एन या सिम्बॉलने. एन या सिम्बॉलने आपण त्यांना दाखवतो म्हणजे हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील. आणि हे जे स्पर्म आणि एग असतील हे ज्या वेळेस एकत्रित येतात, फर्टिलायझेशन करतात, the fertilization process restores the chromosome number in the organism. फर्टिलायझेशनने, स्पर्म आणि एगच्या फर्टिलायझेशनने झायगोट फॉर्म होईल आणि क्रोमोझोम नंबर जो असेल तो पुन्हा एकदा रिस्टोर होईल. म्हणजे एन फ्रॉम द स्पर्म अँड एन फ्रॉम द एग विल कम टुगेदर अँड इट विल फॉर्म द 2n झायगोट. काय बनवेल याच्यापासून? 2n झायगोट बनेल आणि 2n झायगोट जो असेल तो डेव्हलप होईल अँड इट विल डेव्हलप टू फॉर्म द ऑफस्प्रिंग. राईट. म्हणजे क्रोमोझोम नंबर हा रिस्टोर होईल. मग काय आहेत या थिअरीचे स्टेटमेंट? 4 स्टेटमेंट तुम्हाला प्रिन्सिपली लक्षात ठेवावे लागतील. इझी आहेत स्टेटमेंट. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स इन द सोमॅटिक सेल. दीज chromosomes are the homologous chromosome. These pair segregate and show the independent assortment during the gamete formation in the process of the meiosis. Then nucleus of gamete contain the haploid number of chromosome. These haploid number of chromosomes from the sperm and egg come together, form the zygote and restores the chromosome number in the fertilization process. So these are all the statements of the chromosomal theory of inheritance. आता आपण अभ्यास करूया क्रोमोझोम्स बद्दल. क्रोमोझोम्स, क्रोमा म्हणजे कलर, सोमा means body. Chromosomes are filamentous bodies present in the nucleus of the eukaryotic cell. आणि जर आपण न्यूक्लियसला स्टेन केलं, न्यूक्लियसला जर आपण कलर केला तर आपल्याला हे जे क्रोमोझोम्स असतात हे कलर्ड दिसतात, म्हणून यांना नाव दिलं गेलं कलर्ड बॉडीज. क्रोमोझोम, this word was coined by W. Waldeyer in 1888.
डब्ल्यू वॉल्डायर यांनी क्रोमोझोम ही कन्सेप्ट मांडली. क्रोमोझोम हे फिलामेंटस बॉडीज असतात. क्रोमोझोम्स डीएनए, हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स यांनी बनलेले असतात. क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. युकॅरियोट मध्ये हे हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन प्रेझेंट असतात. प्रोकॅरियोट मध्ये हिस्टोन प्रोटीन ऍब्सेंट असतात. क्रोमोझोम्सची साईज प्रत्येक स्पीशीज नुसार व्हॅरी होते. नंबर सुद्धा स्पीशीज नुसार व्हॅरी होतो. एखाद्या पर्टिक्युलर स्पीशीज मध्ये क्रोमोझोमचा नंबर हा कॉन्स्टंट असतो. त्यामुळे क्रोमोझोम्स हे टॅक्सोनॉमी मध्ये किंवा फायलोजेनी मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स हा एक युजफुल क्रायटेरिया आहे. साईज जर आपण बघितली क्रोमोझोम्सची तर एक ऍव्हरेज आपल्याला काढावं लागेल, कारण स्पेसिस टू स्पेसिस साईज व्हॅरी होते. ही साईज असते 0.1 to 33 मायक्रोमीटर इन लेंथ. लेंथ किती असू शकते क्रोमोझोमची? 0.1 मायक्रोमीटर टू द 33 मायक्रोमीटर. आणि जर थिकनेस आपण क्रोमोझोमचा पाहिला तर थिकनेस जो असू शकतो तो 0.2 टू द 2 मायक्रोमीटर एवढा असू शकतो. म्हणजे कोणताही जो क्रोमोझोम असेल हा डीएनए आणि हिस्टोन प्रोटीनने बनलेला असतो. हा लिनियर क्रोमोझोम आहे. ओके, हा लिनियर क्रोमोझोम आपल्याला युकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियस मध्ये दिसेल. हे जे क्रोमोझोम असतात यांची थिकनेस ही 0.2 टू 2 मायक्रोमीटर एवढी असू शकते आणि लेंथ जी असेल ती 0.1 टू द 33 मायक्रोमीटर एवढी असू शकते. जर आपण क्रोमोझोमचा नंबर कन्सिडर केला प्रत्येक स्पीशीज मध्ये तर मी ऑलरेडी सांगितलं की क्रोमोझोमचा नंबर एखाद्या पर्टिक्युलर स्पीशीज मध्ये कॉन्स्टंट असतो. फॉर एक्झाम्पल जर ह्युमन मध्ये आपण पाहिला तर क्रोमोझोमचा नंबर हा 46 आहे. 46 आहे म्हणजे 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आहेत. मग एखाद्या स्पीशीज मध्ये जो नंबर आहे त्याला म्हणतात प्लॉइडी. आता प्लॉइडी काय आहे? डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर. जो प्रायमरी बेसिक नंबर आहे याच्या किती कॉपीज आहेत याला म्हणतो आपण प्लॉइडी. फॉर एक्झाम्पल ह्युमन मध्ये प्रायमरी बेसिक नंबर किती आहे? 23 नंबर ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे, आणि त्याच्या किती कॉपीज आहेत? 2. म्हणजे 23 प्लस 23 म्हणजे 2 पेअर ऑफ क्रोमोझोम आहेत प्रत्येकाचे, म्हणजे असे 46 क्रोमोझोम आहेत. ठीक आहे, म्हणजे प्लॉइडी म्हणजे काय? इट इज अ डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर. जो प्रायमरी बेसिक नंबर आहे क्रोमोझोमचा त्याचं किती रिपिटेशन झालेलं आहे याला आपण प्लॉइडी असं म्हणतो. प्लॉइडी नंतर आणखी एक कन्सेप्ट आहे युप्लॉइडी. यू म्हणजे ट्रू, ट्रू प्लॉइडी. युप्लॉइडी म्हणजे ट्रू प्लॉइडी. जर एखाद्या पर्सन मध्ये क्रोमोझोम नंबर हा एक्झॅक्ट मल्टिपल असेल त्याच्या प्रायमरी बेसिक नंबरच्या तर त्याला युप्लॉइडी असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल पहा, ह्युमन मध्ये जो प्रायमरी बेसिक नंबर आहे तो 23 आहे. ठीक आहे, आणि 23 ला आपण एक n म्हणून कन्सिडर करूया. 23 इज इक्वल टू n. ठीक आहे, n इज इक्वल टू 23. हा एक प्रायमरी बेसिक नंबर आहे. या प्रायमरी बेसिक नंबरच्या एक्झॅक्ट डबल आहे आपल्याकडे क्रोमोझोम नंबर म्हणजे किती? 46 इज इक्वल टू 2n. बरोबर. मग ज्या वेळेस एखाद्या पर्सन मध्ये 46 क्रोमोझोम असतील तो पर्सन युप्लॉइड असेल, किंवा अशी सेल ज्यामध्ये 46 क्रोमोझोम असतील तो डिप्लॉइड असेल. 2n इज इक्वल टू 46 तो युप्लॉइड असेल. किंवा अशी एखादी सेल ज्यामध्ये हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज इक्वल टू 23 असेल, ह्युमनची सेल, ती सुद्धा युप्लॉइड असेल. म्हणजे युप्लॉइड काय? क्रोमोझोम नंबर when the chromosome number is exact multiple of the primary basic number. मग प्रायमरी बेसिक नंबर हॅप्लॉइड असू शकतो n. ओके, n असू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्या जर गॅमेट पाहिले आपण स्पर्म आणि एग, तर स्पर्म आणि एग मध्ये n इज इक्वल टू काय असतं? n इज इक्वल टू 23 असतं. ठीक आहे, ज्यावेळेस n इज इक्वल टू 23 असतं याला म्हणतात मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड. काय म्हणायचं याला? मोनोप्लॉइड ऑर haploid. n is equal to 23 is the monoploid of the haploid. जर 2n असेल तर 2n is equal to 46 असेल सपोज ह्युमन मध्ये, राईट. 2n जर असेल तर याला म्हणतात डिप्लॉइड. काय म्हणायचं याला? डिप्लॉइड. ओके, काही ज्या प्लांट्स असतात त्या प्लांट मध्ये ट्रिप्लॉइड पण दिसतात आणि टेट्राप्लॉइड पण दिसतात. म्हणजे n हा एक बेसिक नंबर आहे आणि या बेसिक नंबरचे किती एक्झॅक्ट मल्टिपल आहेत याला म्हणतो आपण युप्लॉइडी.
ठीक है. सो व्हेन द क्रोमोझोम नंबर इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ इट्स बेसिक नंबर. बेसिक नंबर इज n, 2n, 3n, 4n. 3n ला ट्रिप्लॉइड असं म्हणू शकतो, 4n ला टेट्राप्लॉइड असं आपण म्हणू शकतो, आणि खूप जास्त असतील तर त्याला पॉलिप्लॉइड असं पण म्हणू शकतो. काही प्लांट्सच्या सेलमध्ये आपल्याला पॉलिप्लॉइड सुद्धा क्रोमोझोम नंबर दिसतो. ठीक आहे. पण आता इथे कंडिशन काय, इथे कंडिशन आहे की जो बेसिक नंबर आहे त्या बेसिक नंबरच्या एक्झॅक्ट मल्टिपल पाहिजे. 2n पाहिजे, 3n पाहिजे, 4n पाहिजे, असा पाहिजे. ठीक आहे. पुढे पहा, आणखी कन्सेप्ट आहे ॲनियूप्लॉइडी. ॲनियूप्लॉइडी when the chromosome number is not exact multiple of the basic number. जो बेसिक नंबर आहे त्या बेसिक नंबरच्या एक्झॅक्ट मल्टिपल मध्ये क्रोमोझोम ज्यावेळेस नसतील त्याला आपण ॲनियूप्लॉइडी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, काही पर्सन मध्ये क्रोमोझोम नंबर 46 असण्याच्या ऐवजी असतात 47. म्हणजे बघा काय झालं, 2n is equal to 46 असतात, बरोबर. 2n is equal to 46 काय, 46 कारण n is equal to 23 आहे. तर 2n is equal to 46 झाले, त्यामध्ये एक क्रोमोझोम एक्स्ट्रा झाला, एक क्रोमोझोम एक्स्ट्रा ऍड झाला, 2n plus 1 झाला. 2n plus 1 झाला तर काय झाले, नंबर ऑफ क्रोमोझोम 47. 47 क्रोमोझोम कोणामध्ये दिसतात आपल्याला, इन केस ऑफ द डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम आपण पुढे अभ्यास करणार आहोत. डाऊन सिंड्रोम मध्ये 21 नंबरचा जो क्रोमोझोम आहे त्याच्या 3 कॉपी असतात. 21 नंबरच्या 3 कॉपी म्हणजे एक क्रोमोझोम 21 नंबरचा एक्स्ट्रा आलेला आहे. या केसमध्ये याला आपण म्हणू ॲनियूप्लॉइडी. ॲनियूप्लॉइडी होण्याचं कारण काय, ॲनियूप्लॉइडी होण्याचं कारण आहे नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग द मियोसिस. मियोसिसच्या वेळेस क्रोमोझोमचं सेग्रिगेशन प्रॉपरली होत नाही, आणि क्रोमोझोमचं सेग्रिगेशन प्रॉपरली झालं नाही तर एखाद्या स्पर्म मध्ये किंवा एखाद्या एग मध्ये एक जो क्रोमोझोम असेल तो जास्त जाईल आणि दुसरा क्रोमोझोम हा कमी जाईल. आणि अशा स्पर्मने किंवा एगने दुसऱ्या स्पर्म किंवा स्पर्म किंवा एगला किंवा दुसऱ्या गॅमेटला ज्यावेळेस फर्टिलायझेशन केलं जाईल त्यावेळेस जो झायगोट बनेल त्यामध्ये एखादा क्रोमोझोम कमी किंवा एखादा क्रोमोझोम जास्त जाईल, आणि यालाच म्हणतो आपण ॲनियूप्लॉइडी. सो ॲनियूप्लॉइडी, व्हॉट इज द रिझन, ऍडिशन ऑर डिलिशन ऑफ द क्रोमोझोम इज द रिझन बिहाइंड द ॲनियूप्लॉइडी. ठीक आहे. मग ॲनियूप्लॉइडी होण्याचं कारण आहे एक तर क्रोमोझोम ऍड होईल किंवा क्रोमोझोम डिलीट होईल. क्रोमोझोम डिलीट सुद्धा होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आता पहा, इथे एक क्रोमोझोम एक्स्ट्रा गेला तर काही ठिकाणी क्रोमोझोम हे 45 सुद्धा असू शकतात. काही पर्सन मध्ये क्रोमोझोम नंबर हे 45 सुद्धा असू शकतात, कळतंय. आणि या कंडिशनला आपण ॲनियूप्लॉइडी असं म्हणतो. व्हेरिएशन इन क्रोमोझोम नंबर दॅट इज द प्लॉइडी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय दिस चार्ट. या चार्टने आपण व्हेरिएशन जो आहे क्रोमोझोम नंबर मध्ये, व्हेरिएशन इन नंबर ऑफ क्रोमोझोम या चार्टने दाखवूयात. पहा, प्लॉइडी कॅन बी यूप्लॉइडी ऑर ॲनियूप्लॉइडी. यूप्लॉइडी असेल तर क्रोमोझोम नंबर एखाद्या पर्सनमध्ये असलेला एक्झॅक्ट मल्टिपल असेल त्याच्या बेसिक क्रोमोझोम नंबरच्या. ठीक आहे. मग पहा, द यूप्लॉइडी कॅन बी शोन बाय द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम n, or can be shown by the diploid number of chromosome 2n, or can be shown by the polyploid that is the 3n, 4n, 5n. या पद्धतीने आपण दाखवू शकतो. इथे पहा, n चे एक्झॅक्ट तुम्हाला मल्टिपल दिसतात, याला तुम्ही म्हणणार ट्रू प्लॉइडी. ट्रू म्हणजे यूप्लॉइडी. ठीक आहे. दुसरा आहे क्रोमोझोम नंबर कमी होतील किंवा जास्त होतील. एखादा क्रोमोझोम नंबर कमी होईल, एखादा क्रोमोझोम नंबर जास्त होईल, त्यावेळेस त्याला आपण म्हणणार ॲनियूप्लॉइडी. ॲनियूप्लॉइडीमुळे खूप सारे जेनेटिक डिसऑर्डर्स होतात. ॲनियूप्लॉइडीचे पुन्हा 2 टाईप आहेत. एक आहे हायपोपॉलिप्लॉइडी आणि दुसरा आहे हायपर पॉलिप्लॉइडी. हायपो म्हणजे क्रोमोझोम नंबर जर कमी झाले तर हायपो, क्रोमोझोम नंबर जर वाढले तर त्याला हायपर असं म्हणणार. हायपोपॉलिप्लॉइडीमध्ये पहा, पहिला आहे मोनोसोमी. मोनोसोमी म्हणजे काय, 2n-1. एखाद्या पर्सनमध्ये नॉर्मल क्रोमोझोम नंबर काय आहे, 46. ह्युमनमध्ये नॉर्मल क्रोमोझोम नंबर 46 आहे. 46 मधनं एक क्रोमोझोम कमी झाला, कोणताही एक क्रोमोझोम कमी झाला, 46-1 म्हणजे 45 जर क्रोमोझोम्स एखाद्या पर्सनमध्ये असतील तर त्या पर्सनमध्ये एक क्रोमोझोम हा डिलीट झालेला आहे आणि याला आपण मोनोसोमी असं म्हणू. व्हॉट इज नलिसोमी, जर एखाद्या पर्सनमध्ये 2n-2, 2n-2 म्हणजे काय, 2n म्हणजे 46 मायनस 2 क्रोमोझोम डिलीट झाले म्हणजे -2, 2 क्रोमोझोम डिलीट झाले, तर नंबर ऑफ क्रोमोझोम फक्त त्या पर्सनमध्ये राहिलेत किती, 44.
जर एक क्रोमोझोम डिलीट झाला तर मोनोसोमी, 2 क्रोमोझोम डिलीट झाले तर याला नलिसोमी असं म्हणतात. यावर एखादा क्वेश्चन असतो. नलिसोमी काय आहे? 2n-2. आता पाहूयात आपण हायपरप्लॉइडी. हायपरप्लॉइडीमध्ये नंबर 1 ने वाढला तर याला आपण ट्रायसोमी असं म्हणतो. ट्रायसोमीचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोममध्ये 21 नंबरचा क्रोमोझोमची एक एक्स्ट्रा कॉपी प्रेझेंट असते, म्हणजे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम असतील 47. पुढे आहे टेट्रासोमी. जर क्रोमोझोम नंबर 2 ने वाढला तर याला टेट्रासोमी असं म्हणू आपण. म्हणून 2n+2 म्हणजे एखाद्या पर्सनमध्ये 46+2 क्रोमोझोम असतील, 48 क्रोमोझोम असतील तर त्याला आपण टेट्रासोमी असं म्हणूयात. म्हणजे हायपरप्लॉइडीमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे ॲड होतात, हायपोप्लॉइडीमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे डिलीट होतात आणि इथे याला ॲनिओप्लॉइडी असं आपण म्हणतो. आता आपण क्रोमोझोम स्ट्रक्चरचा अभ्यास करूयात. क्रोमोझोम हे बनलेले असतात DNA, हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन प्रोटीनने. सो क्रोमोझोम इज द हायली कंडेन्स्ड फॉर्म ऑफ द DNA. DNA हा हायली कंडेन्स होतो आणि या कंडेन्सेशनने DNAचे क्रोमोझोम बनतात. क्रोमोझोम जे असतात यामध्ये काही आपल्याला आर्म्स दिसतात आणि हे जे आर्म्स असतात हे फॉर्म करतात क्रोमॅटिड. क्रोमोझोम म्हणजे कलर्ड बॉडी. कलर्ड बॉडीज हा शब्द W. वॉल्डेर यांनी कॉइन केला. क्रोमोझोम्सचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर क्रोमोझोम्समध्ये मिडलला तुम्हाला एक कन्स्ट्रिक्शन दिसतं. त्या कन्स्ट्रिक्शनला आपण सेंट्रोमियर असं म्हणतो. सेंट्रोमियरलाच प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असं सुद्धा म्हणतात. इथे मी एक क्रोमोझोमचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता दिस इज अ प्रायमरी कन्स्ट्रिक्शन, राईट, किंवा सेंट्रोमियर. या सेंट्रोमियरच्या वर एक आर्म तुम्हाला दिसतोय आणि खाली एक आर्म तुम्हाला दिसतोय. हा एक क्रोमोझोम आहे. या क्रोमोझोममध्ये 2 आपल्याला आर्म्स दिसत आहेत. या दोन्ही आर्म्सला जॉईन करून ठेवलेलं आहे या प्रायमरी कन्स्ट्रिक्शनने किंवा सेंट्रोमियरने. या प्रायमरी कन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमियरच्या भोवती एक आपल्याला प्रोटीन दिसेल. या प्रोटीनला डिस्क सारखं प्रोटीन दिसतं. या प्रोटीनला कायनेटोकोअर असं म्हणतात. कायनेटोकोअर इज द प्रोटीन अराउंड द सेंट्रोमियर टू विच द मायक्रोट्युब्युल्स अटॅच. मायक्रोट्युब्युल्स किंवा स्पिंडल फायबर्स ड्युरिंग द सेल डिव्हिजन अटॅचेस टू द कायनेटोकोअर ऑफ द सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोझोम. कायनेटोकोअरला अटॅच होतात आणि क्रोमोझोमच्या सेपरेशनमध्ये मायक्रोट्युब्युल्स हेल्पफुल असतात. मायक्रोट्युब्युल्स कायनेटोकोअरला हुक सारखे अटॅच होतात आणि क्रोमोझोमला सेपरेट करतात. फॉर एक्झाम्पल इथे पहा, इथे तुम्ही पाहाल हा सेंट्रोमियर आहे. हा इथे सेंट्रोमियर असताना इथे तुम्हाला 2 क्रोमॅटिड दिसत आहेत. 2 क्रोमॅटिड का आहेत इथे? हे दोघेही जे क्रोमॅटिड आहेत यांना म्हणतो आपण सिस्टर क्रोमॅटिड, कारण हे ड्युरिंग द सेल डिव्हिजन रेप्लिकेट झालेल्या DNAला रिप्रेझेंट करतात. इथे आधी एक क्रोमोझोमची कॉपी असेल, याच क्रोमोझोमची एक कॉपी इथे अटॅच झाली आणि यांना आपण सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हणतो. तुम्ही जर सेल डिव्हिजन या लेसनचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला सिस्टर क्रोमॅटिड काय आहेत हे समजतील. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे अगोदरचा जो क्रोमोझोम आहे ड्युरिंग द एस फेज ऑफ द सेल सायकल त्या क्रोमोझोमच्या DNAचं रेप्लिकेशन होतं आणि सिस्टर क्रोमॅटिड जे असतात ते फॉर्म होतात. क्रोमोझोममध्ये तुम्ही पाहाल DNA हा हायली कॉइल्ड झालाय. हायली कॉइल्ड झालेला जो DNA आहे याचा एक थ्रेड तुम्हाला इथे दिसतोय. या थ्रेडलाच क्रोमोनेमॅटा असं सुद्धा म्हणतात किंवा क्रोमोनेमा असं सुद्धा म्हणतात. इथे हा क्रोमोनेमा आपण या फॉर्ममध्ये दाखवलाय. इथे तुम्ही पाहू शकता या क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये हा वाला स्ट्रक्चर दाखवलाय आपण क्रोमोनेमा किंवा क्रोमोनेमॅटा. आता हे जे DNA आहेत हे वरती पहा तुम्ही. वर तुम्ही जसं जसं याला पाहाल तुम्हाला कॉइलिंग दिसेल आणि एक पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये बर्ड्स किंवा पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये तुम्हाला स्वेलिंग्स दिसतील. या ज्या स्वेलिंग्ज आहेत किंवा बीडसारखे स्ट्रक्चर तुम्हाला या क्रोमोझोममध्ये दिसत आहेत. हे बीडसारखे स्ट्रक्चर फॉर्म झालेले आहेत कॉइलिंग ऑफ किंवा लोकलाइज कॉइलिंग ऑफ द DNAच्या लोकलाइज कॉइलिंगने हे जे स्ट्रक्चर्स फॉर्म झालेले आहेत यांना आपण क्रोमोमियर असं म्हणतो. इथे आपण लिहिलंय यांना म्हणतो आपण क्रोमोमियर. सो क्रोमोमियर्स आर
द bead like structures or the granule like structures which are formed over the chromosome. These are the swellings or localized coiling of the DNA, right? यांना म्हणतो आपण क्रोमोमियर. आता हे जे क्रोमोमियर्स आहेत, these chromomeres are giving them appearance of the localized swelling or the swellings over the chromosomes. आता या प्रायमरी कन्स्ट्रिक्शन शिवाय तुम्हाला क्रोमोझोमवर आणखी काही कन्स्ट्रिक्शन्स दिसत आहेत. पहा, इथे एक कन्स्ट्रिक्शन तुम्हाला दिसतंय आणि इथे एक कन्स्ट्रिक्शन तुम्हाला दिसतंय. या कन्स्ट्रिक्शनला आपण सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असं म्हणतो. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन यापैकी जो फर्स्ट दाखवलेला आहे इथे पहा, या सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्टला आपण म्हटलंय न्यूक्लिओलर ऑर्गॅनायझर. आता याला न्यूक्लिओलर ऑर्गॅनायझर का म्हणायचं? ज्या वेळेस क्रोमोझोमचं सेपरेशन होतं, टेलोफेज मध्ये क्रोमोझोमचं कंप्लीट सेपरेशन झालेलं असतं आणि न्यूक्लिओलस जो आहे तो रिफॉर्म व्हायला लागतो. न्यूक्लिओलसच्या रिफॉर्मेशन मध्ये हा जो पार्ट आहे सेकंडरी कन्स्ट्रिक्शनचा, हा पार्टिसिपेट करतो, म्हणून याला न्यूक्लिओलर ऑर्गॅनायझर असं सुद्धा म्हणतात. हा जो न्यूक्लिओलर ऑर्गॅनायझर आहे, इथे काही DNA असतात, इथे काही जीन असतात. हे जे जीन असतात हे RNA च्या सिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे रायबोझोमल RNA च्या सिंथेसिससाठी इथले जीन्स रिस्पॉन्सिबल असतात. आणि हे जे रायबोझोमल RNA असतात हे रायबोझोम फॉर्मेशन मध्ये सुद्धा इन्वॉल्व असतात, राईट? सो दिस पार्ट विच इज कॉल्ड एज अ सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट इज कॉल्ड एज अ न्यूक्लिओलर ऑर्गॅनायझर बिकॉज इट इज इन्वॉल्व्ड इन द ऑर्गॅनायझेशन ऑफ द न्यूक्लिओलस as well as it is having the genes which are responsible for the formation of the RNA. ठीक आहे. आता इथे तुम्हाला एक सेकंडरी कन्स्ट्रिक्शन दुसरं दिसतंय. दिस इज अ सेकंड वन मोर कन्स्ट्रिक्शन. याला म्हटलं सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंड. हा जो सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंड आहे याच्या पलीकडे तुम्हाला इथे हा एक रिजन दिसतो, याला म्हणतात टेलोमियर. काय म्हटलं याला? टेलोमियर. टेलोमियर हा एक रिजन आहे ज्या वेळेस मियोसिस फर्स्ट होत असतं, प्रोफेज फर्स्ट मध्ये तुम्हाला लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि शेवटची एक फेज असते ती दिसते डायाकायनेसिस. डायाकायनेसिस ही फेज झाल्यानंतर क्रोमोझोम जे असतात ते सेपरेट होतात, कम्प्लिटली सेपरेट होतात आणि मेटाफेज मध्ये जातात. ठीक आहे. ज्यावेळेस क्रोमोझोम कम्प्लिटली सेपरेट होतात, यांना सेपरेट करण्यासाठी क्रोमोझोम्स एकमेकांना अटॅच राहायला नकोत, कारण क्रोमोझोम मध्ये रिकॉम्बिनेशन झालेलं असतं प्रोफेज फर्स्ट मध्ये. दोन्ही क्रोमोझोम सेपरेट व्हायला पाहिजेत, दोन्ही क्रोमोझोम एकमेकांना अटॅच व्हायला नकोत डायाकायनेसिस नंतर. त्यासाठी इथे हा पार्ट असतो टेलोमियर. टेलोमियर डज नॉट अलाउ द टू क्रोमोझोम्स टू अटॅच विथ इच अदर. दोन जे क्रोमोझोम सेपरेट होणार आहेत, या दोन्ही सेपरेट होणाऱ्या क्रोमोझोम्सला एकमेकांबरोबर अटॅच होऊ देत नाहीत, ते असतात टेलोमियर. ठीक आहे. त्यानंतर पहा, हा जो सेकंडरी कन्स्ट्रिक्शन आहे याच्या पलीकडे तुम्हाला आणखी एक रिजन दिसतो, याला म्हणतो आपण सॅटेलाइट DNA किंवा सॅटेलाइट पार्ट ऑफ द क्रोमोझोम. कोणताही क्रोमोझोम जो असेल त्या क्रोमोझोमला आपण स्टेन करू शकतो एका स्टेनने, एका कलरने. त्या स्टेनला म्हणतात फेउलजेन स्टेन. कोणता स्टेन? फेउलजेन स्टेन. फेउलजेन हा एक स्टेन आहे, याद्वारे आपण क्रोमोझोम्सला स्टेन करू शकतो, म्हणूनच क्रोमोझोमला कलर्ड बॉडी असं म्हणतात. पण हा जो पार्ट आहे सॅटेलाइटचा, दिस इज नॉट स्टेन्ड बाय द फेउलजेन. यावर सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. सॅटेलाइटचा पार्ट जो असतो तो फेउलजेन स्टेनने स्टेन होत नाही. ओके. आणि हा जो सॅटेलाइट DNA आहे हा काय रिप्रेझेंट करतो? पहा, सॅटेलाइट DNAचा सर्वात पहिला पार्ट आहे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. या सेकंडरी कन्स्ट्रिक्शनलाच आपण न्यूक्लिओलर ऑर्गॅनायझर असं सुद्धा म्हटलं आहे, कारण हा रायबोझोम फॉर्मेशन मध्ये पण इन्व्हॉल्व आहे आणि हा पार्ट न्यूक्लिओलस फॉर्मेशन मध्ये सुद्धा इन्व्हॉल्व आहे. सॅटेलाइट DNA जे असतात दे आर यूज्ड ॲज अ मार्कर. सॅटेलाइट DNA आर यूज्ड ॲज अ मार्कर फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द पर्टिक्युलर क्रोमोझोम. एखादा क्रोमोझोम जर आपल्याला आयडेंटिफाय करायचा असेल तर त्या क्रोमोझोमला आयडेंटिफाय करण्यासाठी सॅटेलाइट DNAचा वापर केला जातो, कारण सॅटेलाइट DNA आणि हा जो सेकंडरी कन्स्ट्रिक्शन आहे दीज नेवर चेंज देअर पोझिशन. सॅटेलाइट DNA किंवा सेकंडरी कन्स्ट्रिक्शन एखाद्या क्रोमोझोममध्ये डिकंडेन्सेशन होताना त्यांची पोझिशन किंवा कंडेन्सेशन होताना त्यांची पोझिशन बदलत नाहीत, म्हणून सेकंडरी कन्स्ट्रिक्शन आणि सॅटेलाइट क्रोमोझोम हे एखाद्या क्रोमोझोमला आयडेंटिफाय करण्यासाठी वापरले जातात. दे आर यूज्ड ॲज अ मार्कर फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द पर्टिक्युलर क्रोमोझोम. याचबरोबर हे जे सॅटेलाइट DNA असतात यावर खूप सारे
रिपिटेशन असलेले सिक्वेन्सेस असतात. रिपिटेटिव्ह DNA सिक्वेन्सेस आर प्रेझेंट ओव्हर द सॅटेलाइट क्रोमोझोम. रिपिटेटिव्ह DNA सिक्वेन्सेस म्हणजे काही सिक्वेन्सेस या पुन्हा पुन्हा रिपीट झालेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, सपोज आता आपण कन्सिडर केलं GAATTC, ही सिक्वेन्स जर पुन्हा पुन्हा रिपीट झाली GAATTC GAATTC GAATTC, तर त्याला म्हणू आपण रिपिटेटिव्ह सिक्वेन्स. किंवा एखादी 10 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स असेल किंवा 20 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स असेल, ती पुन्हा पुन्हा सिक्वेन्स रिपीट झाली तर त्यांना म्हणतो आपण रिपिटेटिव्ह DNA. असा रिपिटेटिव्ह DNA सॅटेलाइटच्या पार्टमध्ये प्रेझेंट असतो. तर सॅटेलाइटचं फंक्शन आहे, सॅटेलाइटचा वापर करून आपण एखाद्या क्रोमोझोमला आयडेंटिफाय करू शकतो. मग क्रोमोझोमचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर या DNAच्या भोवती तुम्हाला आणखी काही रिजन दिसतात किंवा काही प्रोटीन्स प्रेझेंट असतात. यांना म्हणतो आपण मॅट्रिक्स ऑफ द क्रोमोझोम. याला म्हणूयात आपण मॅट्रिक्स ऑफ क्रोमोझोम. तर हे आहे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये सर्वात पहिले आपण पाहिलं प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. प्रायमरी कन्स्ट्रिक्शन इज सराउंडेड बाय अ डिस्क लाईक प्रोटीन कॉल्ड ॲज कायनेटोकोअर टू विच द मायक्रोट्युब्युल्स ऑर द स्पिंडल फायबर अटॅचेस. क्रोमोझोम्स आर फॉर्म बाय द रॅपिंग ऑफ द DNA ऑर द कंडेन्सेशन ऑफ द DNA. आणि DNAचा जो थ्रेड आहे त्यालाच म्हणतो आपण क्रोमोनेमॅटा. म्हणजे हा जो थ्रेड दिसतो तुम्हाला DNAचा, इथे तुम्हाला असं दाखवलं आहे थ्रेड ऑफ DNA, याला म्हणू आपण क्रोमोनेमॅटा. किंवा इथे हा पार्ट, याला तुम्ही क्रोमोनेमॅटा असं म्हणता. ठीक आहे, क्रोमोनेमॅटा. निमा म्हणजे थ्रेड. DNAचा जो कंडेन्स थ्रेड आहे त्याला क्रोमोनेमॅटा म्हणूयात आपण. त्यानंतर हे जे क्रोमोनेमॅटा आहे ते लोकलाइज स्वेलिंग करतात. लोकलाइज स्वेलिंग करतात म्हणजे लोकलाइज्ड कॉइलिंग करतात. आणि या लोकलाइज कॉइलिंगला आपण म्हटलं क्रोमोमियर्स. काय म्हटलं त्यांना? क्रोमोमियर्स. याचबरोबर DNAवर क्रोमोझोमवर तुम्हाला सेकंडरी कन्स्ट्रिक्शन दिसतात. एक किंवा दोन सेकंडरी कन्स्ट्रिक्शन दिसू शकतात. काही सेकंडरी कन्स्ट्रिक्शन हे न्यूक्लिओलस फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व असतात, त्यांना म्हटलं न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. किंवा रायबोझोम फॉर्मेशनमध्ये पण इन्व्हॉल्व असतात. हे जे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असतात, दीज आर ऑल्सो इन्व्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ द सॅटेलाइट. सॅटेलाइट इज यूज ॲज अ मार्कर फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द क्रोमोझोम. आणि काही सेकंडरी कन्स्ट्रिक्शन जे असतात ते टेलोमियर फॉर्म करतात. टेलोमियर आर द एंड रिजन ऑफ द क्रोमोझोम. हे क्रोमोझोमचे एंड रिजन आहेत विच डज नॉट अलाउ द टू क्रोमोझोम्स टू अटॅच ड्युरिंग द डायाकायनेसिस प्रोसेस. म्हणजे डायाकायनेसिसच्या प्रोसेसच्या दरम्यान दोन क्रोमोझोम जे असतात ते एकमेकांपासून लांब लांब जातात, रिपेल व्हायला लागतात एकमेकांपासून. डाया मीन्स बोथ, कायनेसिस म्हणजे मूवमेंट. दोन्ही क्रोमोझोम एकमेकांपासून रिपेल होतात. रिपेल होताना ते एकमेकांना चिटकायला नकोत आणि मेटाफेजमध्ये ते प्रॉपरली सेपरेट व्हायला पाहिजेत. मेटाफेज फर्स्टमध्ये मियोसिसच्या ते प्रॉपरली सेपरेट व्हायला पाहिजेत, म्हणून टेलोमियर असतात. टेलोमियर डज नॉट अलाउ द क्रोमोझोम्स टू अटॅच विथ इच अदर अँड इट प्रिव्हेंट्स द नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम. नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम ज्याबद्दल आपण आधी बोललो की ॲन्युप्लॉइडीचं कारण असतं नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम प्रॉपरली सेपरेट होत नाहीत आणि जर क्रोमोझोम प्रॉपरली सेपरेट झाले नाहीत तर ॲबनॉर्मल ऑफस्प्रिंग बनू शकतं, ॲबनॉर्मल झायगोट बनू शकतो. आणि याला जर प्रिव्हेंट करायचं असेल तर टेलोमियर हे प्रॉपरली फंक्शन करायला हवेत. आता आपण पाहूयात शेप्स ऑफ क्रोमोझोम. शेप्स ऑफ क्रोमोझोम्स. Depending upon the location of the centromere, the chromosomes are divided into 4 types. क्रोमोझोम मध्ये सेंट्रोमियरचं लोकेशन कुठे आहे त्यानुसार क्रोमोझोमचे 4 टाइप्स होतात. पहिला टाइप आहे मेटासेंट्रिक क्रोमोझोम. मेटासेंट्रिक क्रोमोझोम. मेटासेंट्रिक क्रोमोझोम जो आहे यामध्ये सेंट्रोमियर हा मिडलला प्रेझेंट असतो. सेंट्रोमियर हा मिडलला प्रेझेंट असेल. ज्यावेळेस सेंट्रोमियर हा मिडलला प्रेझेंट असेल त्यावेळेस हा आर्म P आणि हा आर्म Q या दोघांची साईज सेम असेल. दोघांची साईज कशी असेल? सेम असेल. P आणि Q आर्मची. P आर्म हा क्रोमॅटिडचा एक आर्म आहे आणि Q आर्म हा दुसरा आर्म आहे. जर या मेटासेंट्रिक क्रोमोझोमला आपण ॲनाफेजमध्ये पाहिलं तर ॲनाफेजमध्ये ज्यावेळेस दोन क्रोमोझोम सेपरेट होतात, एक क्रोमोझोम हा अप्पर पोलला जाईल, एक क्रोमोझोम हा लोअर पोलला जाईल. आणि ज्यावेळेस ते सेपरेट होतात, सेपरेट होताना तुम्हाला हे व्ही शेप दिसतील, म्हणजे असे दिसतील पहा. एका साईडला जाताना या शेपचे दिसतील. म्हणजे दोन्ही आर्म्स जे असतील ते सारख्या साईजचे असल्यामुळे ड्युरिंग द ॲनाफेज मेटासेंट्रिक क्रोमोझोम ॲपियर्स व्ही शेप. कसे दिसतात हे तुम्हाला? व्ही शेप दिसतात. दुसऱ्या टाईपचा जो क्रोमोझोम आहे त्याला म्हणतो आपण सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. सब मेटासेंट्रिक.
क्रोमोझोम. सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम मध्ये हा जो सेंट्रोमियर आहे हा एका आर्मपासून थोड्याशा डिस्टन्सवर जातो, म्हणजे थोडासा आणखी दूर जातो. मग एक आर्म थोडासा तुम्हाला मोठा दिसेल या केसमध्ये आणि दुसरा आर्म त्यापेक्षा थोडा छोटा दिसेल. असा एक आर्म मोठा दिसेल, दुसरा आर्म त्यापेक्षा छोटा दिसेल. एक पी आर्म असेल, दुसरा क्यू आर्म असेल. ठीक आहे. आणि असे ज्यावेळेस आर्म्स दिसतील तुम्हाला या टाईपच्या क्रोमोझोमला आपण सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम असं म्हणतो. सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम ड्युरिंग द ॲनाफेज आपल्याला एल शेपचे दिसतील. एक आर्म त्याचा लॉंगर दाखवावा लागेल तुम्हाला आणि दुसरा आर्म हा छोटा दाखवावा लागेल. ठीक आहे. हे तुम्हाला एल शेप दिसतात. ड्युरिंग द ॲनाफेज सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम ॲपियर्स एल शेप. एल शेप टाईपचा क्रोमोझोम आहे ॲक्रोसेंट्रिक. ज्यावेळेस एक आर्म ही खूप मोठा असेल आणि दुसरा आर्म शॉर्टेस्ट असेल. दुसरा आर्म कसा आहे? शॉर्टेस्ट असेल आणि एक आर्म लॉंगर असेल. तर या टाईपच्या क्रोमोझोमला आपण म्हणतो ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम आपल्याला दिसतो जे शेप. तुम्हाला दिसेल हा जे शेप, कारण एक आर्म तुम्ही मोठा काढाल. ठीक आहे. आणि दुसरा आर्म जो असेल तो छोटा असेल. दुसरा आर्म हा खूप छोटा असेल. हे तुम्हाला दिसतील जे शेप. जे जर तुम्ही याचा शेप पाहिला तर इट ॲपियर्स लाईक द जे शेप. ठीक आहे. नेक्स्ट इज द टेलोसेंट्रिक क्रोमोझोम. इन द टेलोसेंट्रिक क्रोमोझोम सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ द क्रोमोझोम. सेंट्रोमियर क्रोमोझोमच्या टिपला प्रेझेंट असेल. सेंट्रोमियर जर क्रोमोझोमच्या टिपला प्रेझेंट असेल तर तुम्हाला हा क्रोमोझोम ड्युरिंग द ॲनाफेज आय शेप दिसेल. इट ॲपियर्स आय शेप ड्युरिंग द ॲनाफेज. आता आपण सेक्स क्रोमोझोम बद्दल डिस्कस करूयात. सेक्स क्रोमोझोम्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलोझोम्स. आणि ह्युमनमध्ये दोन प्रकारचे सेक्स क्रोमोझोम असतात. एक असतो एक्स आणि दुसरा असतो वाय क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम एखाद्या पर्सनचा सेक्स डिटर्मिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. एक्स क्रोमोझोम हा लॉंगर आहे ॲज कम्पेअर्ड टू द वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम हा मेटासेंट्रिक क्रोमोझोम आहे, कारण सेंट्रोमियर ह्या दोन्ही आर्म्सच्या बरोबर मध्ये सिच्युएटेड आहे. वाय क्रोमोझोम हा ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम आहे, कारण त्यामध्ये एक आर्म लॉंगर आणि दुसरी आर्म ही शॉर्टर दिसते. एक्स आणि वाय या दोन्ही क्रोमोझोमवर आपल्याला होमोलोगस रिजन्स दिसतात. हे जे खालील रिजन्स आहेत किंवा खालील आर्म्स आहेत या आर्म्सवर असणारे जे जीन्स असतात हे जीन्स सिमिलर असतात. म्हणजे होमोलोगस रिजन्सवर असणारे जीन्स सिमिलर असतात आणि वरचे हे जे रिजन्स आहेत यांना म्हणतो आपण नॉन होमोलोगस रिजन. आणि नॉन होमोलोगस वरचे असलेले जीन जे असतात हे डिससिमिलर असतात. होमोलोगस रिजनवर असणारे जीन्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं किंवा रिकॉम्बिनेशन होऊ शकतं, म्हणून हे जे जीन्स असतात हे एक्सचेंज होऊ शकतात. So recombination can occur between the homologous region of the X and Y chromosome because the similar type of genes are present over these regions. But जे नॉन होमोलोगस रिजन आहे यांच्यामध्ये असणारे जीन हे वेगवेगळे आहेत. यामध्ये रिकॉम्बिनेशन होऊ शकत नाही, म्हणून नॉन होमोलोगस रिजनवरचे असणारे जीन हे एक्सचेंज होत नाहीत किंवा बदलत नाहीत किंवा सेपरेट होत नाहीत. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवर असणारे जे जीन्स आहेत यांची संख्या जास्त आहे, कारण नॉन होमोलोगस रिजन एक्स क्रोमोझोमचा हा लार्जर आहे आणि वाय क्रोमोझोमचा शॉर्टर आहे. म्हणून एक्स क्रोमोझोमवर नंबर ऑफ जीन्स नॉन होमोलोगस रिजनवर जास्त असतात आणि जे जीन्स नॉन होमोलोगस रिजनवर आहेत एक्स क्रोमोझोमच्या अशा जीन्सला आपण एक्स लिंक्ड जीन्स असं म्हणतो. Genes present over the non-homologous region of the X chromosome are called X-linked genes. आणि जे जीन्स नॉन होमोलोगस रिजन
वाय क्रोमोझोमवर आहेत अशा जीन्सला म्हणतो आपण वाय लिंक्ड जीन्स. जीन्स प्रेझेंट ओव्हर द नॉन होमोलोगस रिजन ऑफ द वाय क्रोमोझोम आर कॉल्ड वाय लिंक्ड जीन्स. एक्स लिंक्ड जीन्स जे असतात ते काही रिसेसिव्ह डिसीजसाठी किंवा रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिकसाठी रिस्पॉन्सिबल असतात. असे काही एक्स लिंक्ड डिसीज आहेत लाईक हिमोफिलिया. हिमोफिलियाला आपण ब्लिडर्स डिसीज असं सुद्धा म्हणतो. हिमोफिलिया हा एक एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसीज आहे. दुसरा आहे मायोपिया. मायोपियाला नियर साइटेडनेस असं आपण म्हणतो. मायोपियाला काय म्हणतो आपण? नियर साइटेडनेस. नियर साइटेडनेस म्हणजे एखाद्या पर्सनला जवळचं दिसेल, लांबचं दिसणार नाही. क्लोज ऑब्जेक्ट एखादी असेल तर ती दिसेल, लांबची ऑब्जेक्ट दिसणार नाही. याला म्हणतो आपण मायोपिया म्हणजे नियर साइटेडनेस. आणि आणखी एक एक्झाम्पल आहे याचं, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेसमध्ये रेड आणि ग्रीन कलर त्या पर्सनला ॲपियर होत नाहीत. रेड आणि ग्रीन कलर दिसत नाही, त्याऐवजी जो कलर दिसतो तो असतो ग्रे. कोणता कलर दिसतो? ग्रे कलर दिसतो. या सर्व एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर्स आहेत आणि या ज्या एक्स लिंक्ड डिसऑर्डर्स आहेत या एक्स क्रोमोझोमवर असलेल्या रिसेसिव्ह जीनमुळे होऊ शकतात. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवर असलेल्या रिसेसिव्ह जीनमुळे होऊ शकतात. अशाच काही वाय लिंक्ड डिसऑर्डर्स सुद्धा आहेत किंवा वाय लिंक्ड काही सिम्पटम सुद्धा आपल्याला दिसतात. वाय लिंक्ड सिम्पटममध्ये पहिला आहे हायपर ट्रायकोसिस. हा एक वाय लिंक्ड कॅरेक्टर आहे. हायपर ट्रायकोसिस हा एक वाय लिंक्ड कॅरेक्टर आहे. हायपर ट्रायकोसिसला एक्सेसिव्ह ग्रोथ ऑन द पिने ऑफ द इयर असं सुद्धा म्हणतात. म्हणजे हायपर ट्रायकोसिसमध्ये मेलमध्ये कानांवर केस वाढलेली दिसतात, हेअर वाढलेले दिसतात. ओके, या कॅरेक्टरला होलँड्रिक कॅरेक्टर असं सुद्धा म्हणतात. कारण हे वाय लिंक्ड कॅरेक्टर आहे म्हणून याला होलँड्रिक कॅरेक्टर असं सुद्धा म्हणतात. होलँड्रिक कॅरेक्टर्स आर द कॅरेक्टर्स विच आर द वाय लिंक्ड कॅरेक्टर्स. दुसरं एक्झाम्पल आहे वाय लिंक कॅरेक्टरचं इक्तिओसिस. इक्तिओसिस. इक्तिओसिसमध्ये मेलमध्ये स्किन जी असते ती ड्राय होते आणि स्केली होते. So dry and scaly skin is observed in the ichthyosis and ichthyosis is also a Y-linked character. हे सुद्धा एक Y-linked character आहे. Y-linked कॅरेक्टरला होलँड्रिक कॅरेक्टर असं सुद्धा म्हणतात आणि जे जीन्स यासाठी रिस्पॉन्सिबल असतात त्यांना होलँड्रिक जीन्स असं सुद्धा आपण म्हणतो. एक्स क्रोमोझोम मध्ये यू क्रोमॅटिन जास्त असतो आणि हेटेरोक्रोमॅटिन कमी असतो. यू क्रोमॅटिन हा जेनेटिकली मोर ॲक्टिव्ह असतो, त्यामुळे एक्स क्रोमोझोम हा जेनेटिकली मोर ॲक्टिव्ह आहे. वाय क्रोमोझोममध्ये हेटेरोक्रोमॅटिन जास्त असतो आणि यू क्रोमॅटिन कमी असतो. हेटेरोक्रोमॅटिन जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह असतो किंवा इनर्ट असतो, त्यामुळे वाय क्रोमोझोम ॲज कम्पेअर टू द एक्स क्रोमोझोम हा लेस ॲक्टिव्ह आहे. या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स पाहिले, ऑटोझोम्सचे स्ट्रक्चर पाहिले, ॲलोझोम्सचे स्ट्रक्चर पाहिले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर.